गुंतलेले मनवेडे तुझ्या सवे पर्व दुसरे भाग 18. संध्याने बॉक्स उघडला आणि तिचे डोळे विस्पारले. छान गोल्डन रिंग होती, त्यात 8 शिफ्टचा रेड डायमंड होता. वेद, काय आहे हे सगळं? मला आता सहनच होत नाही. मला हे सगळं करायची गरज नाही. मला तू माझ्यावर जीवापाड प्रेम करतोस आणि ते तुझ्या डोळ्यात दिसतं. तेच हवंय मला. हे सगळं बघून खूप खुश आहे मी तुझ्यासाठी किती स्पेशल आहे हेही कळलंय मला. आय लव्ह यू. तिने पुढे होऊन आता ओठांवर ओठ टेकवले आणि वेदने बॉक्समधून अंगठी घेत तिच्या एका बोटात घातली. कारण साखरपुडा अजून बाकी होता. तो विधिवत रिंग घालणार होता. हे फक्त गिफ्ट होतं. तिने ओठ सोडवत आपल्या हाताकडे बघितला आणि अंगठीची एक पप्पी घेतली. माझ्या वेदचं प्रेम होतं ते. वेडा रे वेडा, म्हणून त्याला वेडा म्हणते. चला आता जेवूया, वेद म्हणाला आणि बेल वाजवत त्याने स्टाफला जेवण आणायला सांगितलं. संध्या खूप खुश होती. भारावून गेली होती सगळं बघून. वेदने एवढं केलं आपल्यासाठी. तिला आपण स्वप्नात तर नाही ना? हे स्वप्न संपूच नये तर असंच वाटत होतं. पण बडबड करणाऱ्या वेदकडे बघितलं तसं तिला हे वास्तव आहे हे जाणवलं. ती डोळे भरून वेदला बघत होती. वेद तर तिच्याशी बोलत होता आणि वेदमध्ये हरवली होती ती. तिला असं एकटक आपल्याकडे बघताना बघून वेदला समजलं हरवली ती आपल्या. तो उठून हळूच तिच्याकडे आला आणि गालावर ओठ टेकवले तसे संध्या भानावर आले. वेद, संध्या म्हणाली. तिने पटकन त्याच्या गालावर हात नेले. स्वप्न की सत्य या भ्रमात ती होती. तू एवढी हरवली होतीस तर थोडं जागा करू म्हणाले. वेद म्हणाला. वेद, आता संध्या खडपडून जागी झाली होती. एक फटका मारत त्याला जागेवर बसायला सांगितले. दोघंही जेवणाचा आस्वाद घेत भरपूर जेवले. त्यानंतर वेद तिला घेऊन घरी आला. दोघेही घरात आले तर सगळे जेवून ह्यांचीच वाट बघत होते. सर्वजण आता त्यांच्याचकडे बघत होते. त्यांनाच आपल्याकडे बघताना बघून त्याला कळेना आपलं काय चुकलं. ते तर वेळेत घरीही आले होते. दरवाजातच उभे होते कधीचे. तसं सुलभा आणि प्रकाश उठले. संध्या, चल आता घरी जाऊया ना? तुझीच वाट बघत होतो आम्ही, प्रकाश म्हणाले. हो बाबा, आलेच चेंज करू, संध्या म्हणाली आणि वेदच्या हातातून आपला हात सोडून घेत ती बेडरूममध्ये गेली आणि दरवाजा लावून घेतला. आज थोडं सगळं जास्तच झालं होतं, त्यामुळे थकायला झालं होतं. तिने ड्रेस चेंज केला आणि बाहेर येणार तर वेद दरवाजाबाहेरच उभा होता. मनात चलबिचल चालू होती त्याच्या. जास्त काही कोणीच बोलत नव्हतं घरी आल्यापासून. बाईक चालवून तोही थकला होता. चेहऱ्यावर दिसत होतं त्याच्या. तिने एकदा त्याला बघितलं. दरवाजातून पाऊल बाहेर टाकणार तर तो पटकन आत आला. बाजू देऊन जाईल असं वाटत असताना आणि हासबास नसताना त्याने तिला पटकन आत घेतलं. तू तिकडे जाणार मला का नाही बोललीस? वेद बोलला. ती आज इथेच राहणार असंच वाटलं होतं त्याला. त्याला हातून अस्वस्थ वाटलं होतं. ती जाऊ नये असं वाटत होतं. वेद, प्लॅन तू बनवलीस, मग मी काय ठरवणार? आई बाबा थांबणार आहेत हे मला काय माहीत. आणि आता इथेही खूप लोक आहेत. मी गेलेलंच बरं. आपण खूप छान वेळ घालवला एकमेकांसोबत, संध्या म्हणाली. तसं वेदने पुढे होऊन पटकन तिला आपल्याकडे ओढत मिठीत घेतला. थोडं डोकं मागे करत त्याने तिच्या ओठांवर आपले ओठ ठेवले. दरवाजा थोडा उघडाच होता.
संध्या काय करते अजून, निघत का नाही, जायला पाहिजे घरी. सुलभा असा विचार करत संध्याला बघायला आली. ती बेडरूमकडे आली तर आतून बोलण्याचे आवाज येत होते. ती जागीच थांबली. संध्या स्वतःला वेदच्या मिठीतून सोडून बाजूला झाली. चल मी निघते, आई बाबा वाट बघत असतील, ती म्हणाली आणि बेडरूम बाहेर निघून आली. तर आई बाहेरच उभी होती. ती आईकडे बघत म्हणाली, चल आई निघूया आपण. असं आईला सांगून तिने पर्स व फोन घेतला. सर्वांना नमस्कार करून ती निघायला तयार झाली. रिक्षाने जाणार होते सर्व. राहा ना, उद्या जा, आता रात्रही खूप झाली आहे, तुम्हाला पोचायला 11 वाजतील. वेदांग, प्रकाश आणि सुलभाला म्हणाले. नाही, सकाळीच उठून कामाला जायचं आहे, सगळी धावपळ होईल, वेळेत घरी गेलेलं बरं, सुलभा म्हणाली. आणि आता धावपळ नाहीच आहे, पण आत्ताच काय तो त्रास होईल, प्रकाश म्हणाले. बरं जा सांभाळून, वेदी बोलली. सर्वांनी संध्याच्या कुटुंबाला निरोप दिला. वेदने हात हलवत बाय केलं सर्वांना. आता सर्वच पुरुष बाहेर आणि सर्व स्त्रिया बेडरूममध्ये असं चित्र होतं. जास्त वेळ फोनवर कोणी बोलू शकत नव्हतं. वेद आणि वेदीचे दोघांचे वांदे झाले होते, कारण सर्व मोठे होते, त्यांच्या पुढे आगाऊपणा करून चालणार नव्हता. वेदने मेसेज केला संध्याला, आज बाहेर झोपलो सगळे, जास्त काही बोलू शकत नाही, गुड नाईट अँड स्वीट ड्रीम. ओके गुड नाईट असं म्हणून संध्याही झोपली. वेदने मेसेज वाचून फोन ठेवून दिला आणि तोही झोपला. वेदीतला जास्त वेळ फोनवर बोलायची सवय असल्यामुळे तो हळूच बाहेर निघून गेला. फोनवर बोलून मगच तो झोपायला आला. साखरपुडा लवकरच धरल्यामुळे नुसती धावपळ चालू होती. मुलाकडचे मंडळी म्हटल्यावर मुलींना साड्या घेण्यापासून सर्व तयारी करायची होती. एकाच डिझाईनच्या दोघींना साड्या काढल्या होत्या. सर्व तयारी करता करता सगळेच दमले होते. पहिला वेदीचा साखरपुडा होता, त्यामुळे तिकडे न्यायचं सामान एका बाजूला काढलं होतं. बॅगा सर्व रेडी ठेवल्या होत्या. नवरदेव अगदी घोड्यावरच होते, त्यांचं तर काही विचारूच नका. बघता बघता रविवार आला. सर्व सकाळी लवकरच हॉलवर पोहोचले. थोडीच लोक गेली होती तिकडे. वेदीत आणि साधनाचा साखरपुडा पार पडला. संध्याकाळी सर्व घरी आले. वेदलाही आता आपल्या साखरपुड्याचे वेध लागले होते. मधला काळ अगदी खूप मोठा वाटला त्याला. लगेच माझा पण करायचा ना साखरपुडा असं येऊन गेलं मनात त्याच्या. पण सांगणार कोणाला? सगळी वडीलधारी मंडळी. असो, आता वाट पाहणं होतं. तसंही लग्न झाल्याशिवाय संध्याकाळी थोडीच येणार होती. त्याने स्वतःच्या मनाला समजावलं. तो आज संध्याला आणायला घरी गेला होता. तिला बघायचं होतं त्याला. संध्याने त्याला बघितलं, ती खुश झाली होती. काय होणारे जावई बापू, आता रोजच संध्याला न्यायला येणार वाटतं. आत येताना बघून सुलभा बोलली, असं नाही, पण आज वेळ होता तर जाऊ म्हटलं. वेदने आपली बाजू सावरत सांगितलं. नाही, तसं काही नाही आमचं म्हणणं. तसंही रोज आलात तर काय रिक्षाचे पैसे वाचतील तिचे, तू येत जा, सुलभा म्हणाली आणि वेदला जोरात ठसका लागला.
बिचारा येऊन बसला आणि संध्याने दिलेलं पाणी पित होता की सुलभा असं बोलली होती, पैसे वाचावेत म्हणून मी हिला स्कूलला सोडावं आणि माझ्या प्रेमाचं काय? वेद मनातच म्हणाला. त्याचा चेहरा पडलेला बघून सुलभा मात्र हसली. अरे गंमत केली रे, ती पण बघ कशी वाट बघत असते तुझी. सुलभा डोळे मिचकावत म्हणाले, काय वाट बघत असते म्हणजे? वेदने न समजून विचार. तुला रोज स्कूलमध्ये सोड असं तर सांगू नाही ना शकत. मग तुझं यायचं टाईम टळून जाईपर्यंत बाई बाहेर हेलपाटे मारत असतात. सुलभा म्हणाली. तसं संध्याने डोळे मोठे केले. आई काय गो, काही सांगतेस त्याला? संध्या लटकं रागवत म्हणाले. वेदला कुणावत रेडी झाली. दोघंही बाईकने स्कूलला पोहोचले. संध्याने प्रेमाने बाय करत आईचं काही ऐकू नको असा प्रेमळ सल्ला दिला. वेद मात्र गालात हसत निघून गेला. असेच दिवस जात होते. वेद आणि संध्याचा साखरपुडाही जवळ आला होता, अगदी उद्यावर. त्याचीही तयारी चालू होती. वेद मनातून खूप खुश होता. रविवार उजाडला तसं पुन्हा सगळे तयार होऊन वेद संध्याच्या साखरपुड्याला हॉलवर गेले. संध्या छान दिसत होती. रोज बडबड करणारी आज जरा बावरली होती. हातात हिरवा चुडा, मेहंदी चांगलीच रंगली होती. तिचं सौंदर्य बघून वेद हरवून गेला होता. तिच्या निळी साडी, त्याला मॅचिंग गळ्यातलं, नाकात नथ, खूपच सुंदर दिसत होती. भेटूया पुढच्या भागात. लेखिका शब्दवेदी रूप संतोषी राणे पाताळे. धन्यवाद.